इतक्या सुंदर गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्या आता बारामतीतली जुनी मंडई, तिथला कॉम्प्लेक्स झाला ना, चारी बाजूने रस्ते, मोठे रस्ते होणार आहेत. पहिल्यांदा त्या लोकांनी मला विरोध केला, माझी 2 वर्ष वाया गेली, नाहीतर आतापर्यंत काम झालं असतं. पण ती इमारत झाल्यावर बघा, ते बारामतीचं नाक आहे, हार्ट आहे, हार्ट. कारण ते नेमकं सेंटरला आहे. पूर्वी आम्ही लहानपणी जायचो तिथं भाजी मंडईत सभा व्हायच्या गुलाबराव, त्यावेळेस काय बसायला जागा नसायची, कुठं ते गोटे असायचे, काय असायचे, कुठं ती फळं एका बाजूला विकायचे, नीट सायकल लावता यायची नाही, काय करता यायचं नाही. कुणीतरी यायचं, आपण विकायला मिरची बसलं तरी काही दादा लोक यायची आणि मिरची आपलीच घ्यायची, ह्याच्यात टाकायची, पुढे जायची. त्याला म्हणली कसं काय फुकटच चाललं. नाही, त्यांना बोलायचं नाही, ती मोठी माणसं आहेत. अरे कशाची मोठी माणसं आहेत, पिकवतोय आम्ही, कष्ट करतोय आम्ही, भाजीपाला का आणतोय आम्ही. आणि यांनी आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो, ज्या त्याच्याकडे बघतोच कसं काय. सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी गुंडगिरी, आताच मला नाना म्हणत होता, नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना. आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले. म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा. आणि आता सांगतो, एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही त्या कामाच्या करता. बाळासाहेब, तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते. आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा. मला अधिकारी म्हणतात, दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता. माझी पण कमीपणा होतो, पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडस अडचण होते. पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच, अजित पवार सकट कुणीच चुकीचं वागू नका. तुम्ही योग्य वागा आणि योग्य पद्धतीनं काम करा. माझी एवढीच विनंती आहे. आता मला वेगवेगळ्या जागांच्या प्रचाराला जावं लागेल, परी देखील आता ह्या निमित्तानं